जिथून सतत हिंदू लोकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या येत होत्या तिथे हिंदूंचे 3 उमेदवार निवडून आलेत। बांगलादेश निवडणुकीत तब्बल 20 वर्षांनंतर तारिक रहमान यांची बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजेच BNP सत्तेत परतली आहे। पण जास्त चर्चा होते ती म्हणजे गयेश्वर चंद्र रॉय आणि त्यांच्यासोबत निवडून आलेल्या हिंदू नेत्यांची। गयेश्वर चंद्र रॉय यांनी चक्क ढाका 3 मधून मोठा विजय मिळवलाय। निताई रॉय चौधरी यांनी मागुरा 2 मतदारसंघातून तर ॲडव्होकेट दीपेन देवान यांनी रंगमतीमधून विजय मिळवलाय। कट्टरतावादाच्या वातावरणात हा निकाल खूप महत्त्वाचा मानला जातो। 12 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या या ऐतिहासिक निवडणुकीत BNPने 299 पैकी तब्बल 209 पेक्षा जास्त जागा जिंकून 2/3 बहुमत मिळवलंय। धक्कादायक म्हणजे ज्या जमाते इस्लामीला मोठा विजय मिळेल असं वाटत होतं त्यांना फक्त 68 ते 70 जागावर समाधान मानावं लागलंय। 2024च्या विद्यार्थी आंदोलनातून जन्मलेली नॅशनल सिटीजन्स पार्टी ही निवडणुकीतील सर्वात जास्त चर्चेत असलेली पार्टी होती। यालाच जेनझी पार्टी किंवा क्रांतीची पार्टी म्हणलं जात होतं। पण रस्त्यावर प्रचंड ताकद दाखवणाऱ्या या तरुणांना निवडणुकीच्या मैदानात मात्र मोठा फटका बसला। 30 जागा लढवणाऱ्या या पार्टीला केवळ 5 ते 6 जागा जिंकता आल्या। NCPने काही ठिकाणी जमाते इस्लामी सोबत युती केली होती। या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी नेते नाराज झाले होते आणि त्यांनी पक्ष सोडला, ज्याचा परिणाम निकालावर झाला। म्हणजे बांगलादेशच्या जनतेने कट्टरतावादापेक्षा सुधारणावादी धोरणाला जास्त महत्त्व दिलंय असं दिसतंय। आता तुम्हाला वाटेल बांगलादेशात काही झालं तरी भारताला काय फरक पडतो, तर खूप फरक पडतो। भारतासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। पहिली म्हणजे ईशान्य भारताची सुरक्षा आणि दुसरी म्हणजे तिथल्या हिंदूंची सुरक्षा। तारिक रहमान यांनी बांगलादेश फर्स्टचा नारा दिला असला तरी त्यांनी भारतासोबतचे संबंध सुधारण्याचे संकेत दिले आहेत। त्यामुळे शेजारी बदलतोय खरा, पण मैत्री टिकणार का हे बघावं लागेल। बांगलादेशच्या या नव्या पर्वावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरीला।